आता आपण वर्तुळाशी संबंधित क्षेत्रफळे या पाठातील स्वाध्याय 11.1 मधील प्रश्न तिसरा पाहणार आहोत. एका घड्याळातील मिनिट काट्याची लांबी 14 सेंटीमीटर आहे. 5 मिनिटांच्या कालावधीत या काट्याने मार्गक्रमण केलेल्या भागाचे क्षेत्रफळ किती ते काढा. हे घड्याळ आहे आणि ह्याच्यामध्ये 14 सेंटीमीटरचा मिनिट काटा आहे. ह्या 12 वरून 1 वर गेल्यानंतर त्याला 5 मिनिटे त्या काट्याने मार्गक्रमण केलेले आहे. या काट्यांच्या मध्ये होणारा जो कोन आहे तो म्हणजे थीटा, पण तो कोन आपल्याला माहीत नाही, त्याच्यामुळे आपल्याला काढून घ्यावा लागेल. काट्याची लांबी 14 सेंटीमीटर दिलेली आहे, म्हणजेच R बरोबर 14 सेंटीमीटर. ह्या काट्याने मार्गक्रमण केल्यानंतर इथे त्रिज्यांतर खंड तयार होणार आहे आणि या त्रिज्यांतर खंडाचे क्षेत्रफळ किती आहे ते आपल्याला काढायला पाहिजे. यामध्ये थीटा प्रथम काढून घेऊ. पूर्ण 60 मिनिटे होण्यासाठी आपल्याला इथे जो कोन तयार होईल, म्हणजेच मध्यभागापाशी जो कोन तयार होईल तो असेल 360 अंश. म्हणून 5 मिनिटे मार्गक्रमण केल्यानंतर आपल्याला किती अंशाचा कोन मिळेल हे प्रथम काढून घेऊ. 60 मिनिटे बरोबर 360 अंश. कारण या मध्यबिंदूपाशी झालेला पूर्ण कोन जो आहे तो 360 अंशाचा आहे, म्हणून 5 मिनिटे बरोबर प्रश्नचिन्ह. हे गणित सोडवल्यानंतर आपल्याला इथे क्रॉस मल्टिप्लिकेशन करावं लागेल किंवा तिरकस गुणाकार करावा लागेल. 5 गुणिले 360 भागिले 60. 0 0 कॅन्सल. इथे 5 गुणिले 6 केल्यानंतर 30 अंश, म्हणजे थीटा बरोबर 30 अंश. आता आपल्याला नेहमीच्या सूत्राप्रमाणे त्रिज्यांतर खंडाचे क्षेत्रफळ काढायचे आहे. त्रिज्यांतर खंडाचे क्षेत्रफळ बरोबर थीटा भागिले 360 गुणिले पाय आरचा वर्ग. थीटाची किंमत आहे 30 अंश भागिले 360 गुणिले पायची किंमत 22/7 गुणिले 14 गुणिले 14. इथे 22 गुणिले 7 भागिले 3 म्हणजेच 154 भागिले 3. इथे आपण हा भागाकार करून घेऊ. (51.33 सेंटीमीटरचा वर्ग) इतके आपल्याला त्रिज्यांतर खंडाचे क्षेत्रफळ मिळालेले आहे. आता आपण वर्तुळ या पाठामधून स्वाध्याय 11.1 मधील प्रश्न चौथा पाहणार आहोत. 10 सेंटीमीटर त्रिज्या असलेल्या एका वर्तुळात एक ज्या वर्तुळ मध्यावर एक काटकोन अंतरित करते. खालील संबंधित घटकांचे क्षेत्रफळ काढा. लघुवर्तुळखंड आणि विशाल त्रिज्यांतर खंड. येथे आपल्याला पायची किंमत दिलेली आहे 3.14. ही किंमत घेऊन आपण गणित सोडवणार आहोत. यापूर्वी
10 सेंटीमीटर त्रिज्या असलेले एक वर्तुळ आपण काढून घेऊया आणि या वर्तुळामध्ये त्रिज्या आहे 10 सेंटीमीटर आणि एक ज्या वर्तुळ मध्यावर एक काटकोन अंतरित करते ही वर्तुळाची ज्या किंवा जीवा आहे. ए बी ही वर्तुळाची जीवा आहे आणि ही वर्तुळ मध्यावर काटकोन अंतरित करते, म्हणून हा 90 अंशाचा कोन येथे होणार आहे. आपल्याला प्रथम काढायचे आहे लघुवर्तुळखंडाचे क्षेत्रफळ. लघुवर्तुळखंडाचे क्षेत्रफळ काढण्यासाठी आपल्याला प्रथम OACB या त्रिज्यांतर खंडाचे क्षेत्रफळ काढावे लागेल व यानंतर त्रिकोणाचे क्षेत्रफळ काढावे लागेल. त्रिकोणाचे क्षेत्रफळ त्याच्यातून वजा केल्यास आपल्याला लघुवर्तुळखंडाचे क्षेत्रफळ मिळणार आहे. यासाठी थीटा बरोबर 90 अंश, R बरोबर 10 सेंटीमीटर. प्रथम आपण त्रिज्यांतर खंड OACB चे क्षेत्रफळ काढून घेऊ. यामध्ये किमती ठेवल्या असता थीटा बरोबर 90 अंश भागिले 360 अंश गुणिले 3.14 ही किंमत दिलेली आहे गुणिले 10 गुणिले 10. .14 गुणिले 10 गुणिले 10 केले असता आपल्याला 314 मिळेल भागिले 4. 314 भागिले 4 केल्यानंतर आपल्याला उत्तर मिळालेले आहे 78.5 सेंटीमीटरचा वर्ग. आता आपल्याला त्रिकोण AOB चे क्षेत्रफळ काढून घ्यावे लागेल. त्रिकोण AOB हा समद्विभुज काटकोन त्रिकोण आहे. समद्विभुज काटकोन त्रिकोण असल्यास त्याचे क्षेत्रफळ आपण 1/2 गुणिले बाजूचा वर्ग या सूत्राने काढतो. एक द्वितीयांश गुणिले बाजू आहे 10 गुणिले 10. 10 गुणिले 5 केल्यावर 50 सेंटीमीटरचा वर्ग इतके त्रिकोणाचे क्षेत्रफळ आलेले आहे. आता आपल्याला लघुवर्तुळखंडाचे क्षेत्रफळ काढायचे असल्यास सूत्र लिहून घेऊ. लघुवर्तुळखंडाच्या क्षेत्रफळासाठी प्रथम त्रिज्यांतर खंडाच्या क्षेत्रफळामधून आपण त्रिकोणाचे क्षेत्रफळ वजा करणार आहे.
78.5 सेंटीमीटरचा वर्ग वजा 50 सेंटीमीटरचा वर्ग. वजाबाकी केल्यानंतर आपल्याला उत्तर मिळेल 28.5 सेंटीमीटरचा वर्ग. हे लघुवर्तुळखंडाचे क्षेत्रफळ आपल्याला मिळालेले आहे. आता आपण विशाल त्रिज्यांतर खंडाचे क्षेत्रफळ काढणार आहोत. विशाल त्रिज्यांतर खंडाचे क्षेत्रफळ बरोबर पूर्ण वर्तुळाचे क्षेत्रफळ वजा लघु त्रिज्यांतर खंडाचे क्षेत्रफळ. पूर्ण वर्तुळाचे क्षेत्रफळ म्हणजेच पाय आरचा वर्ग वजा OACB या त्रिज्यांतर खंडाचे क्षेत्रफळ. पाय म्हणजेच इथे आपण किंमत 3.14 घेणार आहे गुणिले 10 वजा OACBचे क्षेत्रफळ आपण मगाशी काढल्याप्रमाणे आलेले आहे 78.5. 3.14 गुणिले 10 केल्यानंतर आपल्याला मिळेल 314 वजा 78.5. ही वजाबाकी केल्यानंतर आपल्याला उत्तर मिळेल 235.5 सेंटीमीटरचा वर्ग. हे विशाल त्रिज्यांतर खंडाचे क्षेत्रफळ आलेले आहे.